बिस्किटं तर आम्ही सगळ्यांनी मिळून सगळी संपवली, पण ही 2 मी कोणासाठी राखून ठेवलेत ते मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगेनच. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. सकाळी सकाळी या दोघांना केस कटिंगसाठी पाठवलं होतं आणि केस कटिंग सलून खालीच आहे, त्यामुळे दोघांना आम्ही पाठवतो. आम्ही काय त्यांच्यासोबत जात नाही, मग ते बरोबर कटिंग करून येतात. तर इथे बघा, माझं काम भरपूर होतं, जेवण वगैरे बनवायचं होतं, तर ह्यांनी आज मला मदत करण्यासाठी श्रीवचं कपाट काढलं आणि मी शरणवचे बुक्स मिळणार होते त्याच्या अगोदर शरणवचं कपाट काढलं होतं. आणि श्रीव मी तिथे हळूच काम करत होती, तर ह्यांनी माझा पण व्हिडिओ काढला. तर ठीक आहे. आणि मग हे सगळं बघत होते, तर इतकं सगळं कचरा आणि सगळं क्रेयॉन्स वगैरे सगळं ठेवलं होतं ना की बाप रे. आणि शरणव ट्युशनचा अभ्यास होता दिलेला टीचरनी, तर तो कंप्लीट करत होता. आणि मला चिकन बनवायचं होतं कोल्हापुरी स्टाईलमध्ये, कारण माझा भाऊ येणार होता अक्षय, तर त्याच्यासाठी. पण तो संध्याकाळी येणार होता. आणि आम्ही दुपारी मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतला. मी सुक्कं, रस्सा आणि साधा भातच बनवला होता, चपात्या बनवल्या होत्या आणि मला आणि ह्यांना भाकरी बनवल्या होत्या. आणि ह्यांनी धुरंधर लावला होता शरणवला दाखवायसाठी, तर मी नकोच बोलत होती, पण ठीक आहे, आता काय मुलं तेवढं बघतातच. तर स्किप पण केला आम्ही बऱ्याच गोष्टी. आणि त्याच्यानंतर जेवण खाऊन झाल्यानंतर सगळं आवरलं, भांडी वगैरे, आणि मुलांना घरीच ठेवून आम्ही उल्हासनगरला चाललो होतो, कारण माझ्या ज्वेलरीचं ह्याच्यासाठी मला थोडंसं सामान घ्यायचं होतं, बॉक्सेस वगैरे असं साधं साधंच सामान घ्यायचं होतं. तर आम्ही उल्हासनगर जे मेन मार्केट आहे तिथं गेलो आणि हे गाडी पार्किंगसाठी गेलेले होते. तर इथे आम्ही प्लास्टिकचे बॉक्सेस वगैरे घेतले आणि इथे बबल रॅप पेपर घ्यायसाठी आलो होतो. तर आम्हाला माहिती नव्हतं की किती येतो, काय येतो. आणि हे बोलले की असू दे ना, जास्तच घे. तर आम्ही 100 मीटर द्या म्हणताना त्यांनी तेवढा मोठा गट्टा आणला होता. म्हटलं हा कोण घेऊन जाणार घरी, म्हणून मग आम्ही त्यातला थोडासाच घेतला, आम्हाला जेवढा पाहिजे होता. आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट नोटीस केली की जी आता ज्या पण काय अफवा वगैरे पसरवत आहेत लोक, त्याच्यामुळे ना हे लोक फायदा घेत आहेत. आणि ते ना प्रत्येक गोष्टीच्या मागे 30-30, 20-20, 25 रुपये असे वाढवत आहेत. आणि सांगतात की वॉर वगैरे चालू आहे, तर सगळ्याच गोष्टी वाढलेत. असं प्रत्येक गोष्ट तुम्ही काही घ्या, तर आता सगळ्यांनी पैसे वाढवले आहेत. तर जाता जाता मग घरी आम्ही सिकंजी घेतली, इथे सिकंजी पिलं आणि मग नंतर परत प्रवास चालू केला. आणि त्याच्यानंतर ना मी घरी आल्यानंतर आम्ही थोडा आराम वगैरे केला. आणि मग ना माझा भाऊ पण आला होता आणि त्याच्याचसाठी मी ती बिस्किटं ठेवली होती, त्याला पण सरबत वगैरे करून दिला. त्याच्यानंतर मी चिकन 65 थोडंसं मॅरिनेट करून ठेवलं होतं, ते बनवायला घेतलं आणि बनवता बनवताच सगळ्यांना दिलं होतं खायला. आणि दुपारचं चिकन रस्सा आणि हे चिकन 65 असं रात्रीचं जेवण होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.